नमस्कार. आज आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कसं करायचं आणि त्याची साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची हे पाहणार आहोत. मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. विवाहित महिला कौटुंबिक सुख समृद्धी संपत्तीसाठी उपवास करतात आणि देवी महालक्ष्मीची पूजा करतात. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. यावर्षी म्हणजे 2005ला मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार येत आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावेत व व्रताचा संकल्प करावा. अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी, त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढावीत. त्यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे. आसन सजवण्यासाठी एक चौरंग घ्यावा, त्याभोवती रांगोळी काढावी आणि लाल वस्त्र अंतरावे. महालक्ष्मीचा फोटो असेल तर थोडंसं तांदळाचं आसन तयार करावं, त्यावरती हळदी कुंकू व्हावे आणि त्यावरती महालक्ष्मीचा फोटो ठेवावा. प्रथम दिव्याची पूजा करून घ्यायचे. दिव्यासाठी तांदूळ वर्तुळाकार पसरून घ्यायचे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि मग आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत आणि दिव्याच्या साक्षीने संपूर्ण पूजा करणार आहोत. दीप प्रज्वलन केल्यानंतर दिव्याला सुरुवातीला हळद, नंतर कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या आणि फूल व्हायचं आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करताना प्रथम मान गणपतीला असतो, म्हणून गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन प्रथम 3 वेळा पाण्याने स्नान घालायचे आहे. त्यानंतर 3 वेळा हळदीने स्नान घालायचे आहे, म्हणजे हळदीच्या पाण्याने स्नान घालायचे आहे आणि 3 वेळा कुंकवाच्या पाण्याने स्नान घातल्यानंतर पुन्हा 3 वेळा पंचामृताने स्नान घालून पाण्याने स्नान घालायचे आहे. गणपती बाप्पाची मूर्ती कोरड्या फडक्याने पुसून घ्यायची. दिव्याच्या बाजूलाच विड्याचं पान ठेवायचं आणि त्यावरती आसन म्हणून तांदूळ ठेवायचे आणि मग गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे. आता गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या, लाल फूल व्हायचं. गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर तुमच्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करायची आहे. त्यासाठी ताम्हणामध्ये मूर्ती घेऊन ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक केला त्याचप्रमाणे महालक्ष्मीच्या मूर्तीलाही अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा आणि पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर हळदीच्या पाण्याने आणि त्यानंतर कुंकवाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे. महालक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचं आहे. आता गणपतीच्या बाजूलाच विड्याचं पान ठेवायचं आहे. विड्याच्या पानावरती तांदळाचं आसन तयार करायचं आहे आणि त्यावरती महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही डायरेक्ट कलशाची स्थापना केली तरी चालेल. महालक्ष्मीला सुरुवातीला हळद कुंकू फूल व्हायचं आहे. कलशाची स्थापना करण्यापूर्वी कलश तयार करून घ्यायचा. कलशामध्ये स्वच्छ आणि ताजे पाणी भरून त्यामध्ये सुपारी पैसा फूल टाकून कलशाच्या तोंडाशी 5 प्रकारची 5 पाने ठेवलेली आहेत. त्यावरती नारळाची स्थापना केलेली आहे आणि नारळाला हळदी कुंकू लावलेला आहे. अशा प्रकारे कलश तयार झालेला आहे. आता कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. चौरंगावरती उजव्या बाजूला तांदळाचं आसन तयार करायचं आहे. आसन हे तुम्ही स्वस्तिक करू शकता किंवा अष्टदल कमलाचं आसन तयार करायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून कलश स्थापन करायचा आहे. कलशाची स्थापना झाल्यानंतर तुमच्याकडे जर महालक्ष्मीसाठी वस्त्र असेल, दागिना असेल ते घालायचे आहेत. अशा प्रकारे कलशाला सजवायचा आहे. मुकुट असेल तर मुकुट ठेवायचा आहे. महालक्ष्मीला वेणी किंवा गजरा घालायचा आहे. फुलं व्हायची आहेत. कलशाला सजवल्यानंतर समईची पूजा करून घ्यायची आहे. समईमध्ये पूर्ण वाती लावलेल्या आहेत, दीप प्रज्वलन केलेलं आहे आणि समईला फूल वाहिलेलं आहे. त्यानंतर महालक्ष्मीची ओटी भरायची आहे. ओटी भरताना तुम्ही कोणत्याही एका गुरुवारी ओटी भरू शकता. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पाला गुळ साखरेचा नैवेद्य प्रिय आहे, म्हणून गणपती बाप्पासाठी गुळ साखरेचा नैवेद्य आणि महालक्ष्मीला खीर आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर महालक्ष्मी महात्म्य आहे त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि 5 प्रकारची 5 फळं किंवा एकाच प्रकारची 5 फळं असतील तर त्या फळांचाही नैवेद्य दाखवायचा आहे. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा नैवेद्य दाखवा. अगदी 5 केळीसुद्धा चालतात. आणि अशा प्रकारे तुमच्याकडे शंख असेल तर शंखाची पूजा करून घ्यायची आहे. महालक्ष्मीच्या पुढे पानाचा विडा ठेवायचा आहे. सर्व पूजा मांडणी करून झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून दिव्याने आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. महालक्ष्मी महात्म्य पुस्तकामध्ये
धनयश प्राप्ती यंत्र आणि धनयश वृद्धी यंत्राचं पेज असतं किंवा पान असतं, त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीची आरती करायची आहे. अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे. पूजा करायच्या वेळी वेळ नसेल तर संध्याकाळपर्यंत दिवसातून एकदा महालक्ष्मी महात्म्य कथा वाचावी किंवा ऐकावी. दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी गोडाधोडाचा नैवेद्य करून आरती करून उपवास सोडावा आणि दुसऱ्या दिवशी पूजा साहित्याचे विसर्जन करावे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी याचप्रमाणे करावे आणि शेवटच्या गुरुवारी एखाद्या सुवासिनीला किंवा 5 सुवासिनीला हळदी कुंकू फूल देऊन एखादं फळ द्यावं आणि व्रताचं उद्यापन करावं. तर व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.